आहे बॅलन्स आहे त्याच्यामुळे निश्चितच मॅचला सुरुवात करा. थोडासा या ठिकाणी उशीर होत असताना आपण पाहतो जरूर 4 वाजून 16 मिनिटं झालेत. निश्चितच 4 वाजून 16 मिनिटं झालेत. निश्चितच येणारे 18 बॉल आणि गरज असणारे विजयासाठी 44 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. पहिला चेंडू चांगला फटका या ठिकाणी पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अरुण चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल मिळाल्या. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. सिंगलनं वैयक्तिक स्वतःचं खातं खोललंय. स्ट्राईकला फलंदाज जगदीशनं वैयक्तिक स्वतःचं खातं खोललंय. यावेळेस लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतो संदीप न स्ट्रायकांचा फलंदाज यावेळेस स्ट्राईकसाठी जातोय तो संदीप. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतो सुरेश. अगदी चांगली गोलंदाजी मागील मॅचमध्ये बारापाडा टीमच्या विरोधामध्ये मिथ 11 बारापाडा टीमच्या विरोधामध्ये जबरदस्त आग ओकणारी गोलंदाजी पाहिली होती. तोच गोलंदाज यावेळेस आपण पाहतो सुरेश. चला 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फास्ट कंप्लीट करायचे आहेत. मोठा फटका खेळायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. अगदीच हाईट घेतली बॉलनं. कदाचित मला देखील वाटते की बॅटची कदाचित टॉपिक लागला असावं जमिनीला घासून. त्याच्यानंतर जर का विचार केला तर आज चेंडू आला डॉट बॉलची समाप्ती झाल्या आणि इथे तिसरा चेंडू या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा घेऊन येतोय सुरेश. अगदी जर आपण पाहिलं ना तर 14.5च्या सरासरी इथे धावा बनवायच्या आहेत. इथे एस्टिनच्या मागे स्लीप आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन चेंडू जाईल लॉंगस्टॉप क्षेत्रापलीकडे. मिळतील रन 4 धावेसाठी मात्र येईल हा चौकार आणि चौकारच्या साहाय्यानं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. 5 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा आल्यात 5. 44 धावा इथे चेस करायचे आहेत. 18 बॉलमध्ये चेंडू संपले 3 मध्ये आल्यात 5. आता चेंडू शिल्लक आहेत 15 आणि बनवायचे ते 39 कंपल्सरी. इथे मोठा फटका हवा आहे. फायर बिग हिट जबरदस्त स्ट्रोक हा येतोय षटकार. रन्स येतोय 6-6. इथे मात्र गोलंदाजाचा नजर पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला. आता प्रेशर दडपण गोलंदाजावरती या कारण फलंदाज या ठिकाणी चौकार आल्यानंतर अगदीच मैदानाच्या आतमध्ये चौकार आल्यानंतर षटकार टोकतोय म्हणजे आता शेट झाला. कुठेतरी अष्टनच्या मागे केलेली चूक आणि ती चूक कुठेतरी महागात पडताना दिसते. इथे षटकार टोकलाय. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या 11. पहिलं षटक मार्गस्थी 14.5चा रन रेट प्रति ओव्हर मागे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि ते वर्ड कॅच काय जबरदस्त झेल टिपलाय. विकेटचं पतन. 5व्या चेंडूचा विचार केला तर 5व्या चेंडूवरती चला मी बॅटर जायचं. इथं काय 2 बॉल काय झालं 5 झाले बॉल. पण तो बॉल 5 झाले का. यस शेवटचा बॉल शिल्लक आणि अगदीच विकेट्स आले. विकेटच्या मदतीनं धाव फलकावरती धावसंख्या जर आपण विचार केला ना आनंद शेवटचा बॉल शिल्लक धावाला धाव फलकावरती 11. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये अनंत हा देखील लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानच्या आतमध्ये पाहावास मिळते. चांगली जोडखली तो निश्चितच 11 धावसंख्येवरती पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. गोलंदाज तयार. इथे खोलवट चेंडू खोदून काढायचं होतं. ब्लॉकमध्ये होता. भरपूर चांगल्या चेंडूचा वापर केला आणि पंचांचा इशारा येतो ओव्हर क्रमांक 1 संपल्याचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या स्थिरावल्यात 11. आता येणाऱ्या 12 चेंडू आणि 33ची गरज म्हणजे आता सरासरी थोडीशी वाढताना दिसते. 16.5चा रन रेट 16.50-0-0च्या सरासरीनं स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. एकंदरीत जर आपण विचार केला ना तर धावा आल्या धाव फलकावरती 11 धावा 12 मध्ये आता बनवायचे ते मात्र 33. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 14.5चा रन रेट प्रति ओव्हर मागे राखायचं. इथून धावा होऊ शकतात. 6 मध्ये जर का 36 होऊ शकतात तर 12 मध्ये 33 शक्य नाही. अवघड नाही. धावा होऊ शकतात. प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न करा ऐश नक्कीच मिळेल. परंतु दोन्ही टीम इथे प्रयत्न करतायत. जिंकण्याच्या दृष्टीने मैदानच्या आतमध्ये आले आहेत. ओव्हर क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय सचिन. बॉलिंग ट्रॅकवरती
पंचच्या अगदी डाव्या साईडनं अल्पच उजव्या साईडने गोलंदाजी करण्याचा निर्धार किती यशस्वी ठरेल. इथे बॅटची टॉपिक लागली, चेंडू जागेवरती थांबलाय, ब्लॉक मध्ये होता, भरपूर चांगलं नियोजन केलं होतं परफेक्ट यॉर्करचा, पण तो परफेक्ट यॉर्करचं नियोजन होऊ शकलं नाही. एकंदरीत हा आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची इथून समाप्ती झाल्या. चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगला बॅटर आहे, जर एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावर नक्कीच प्रहार चढवेल आणि तो प्रहार चढवला वाडिश लॉंगऑफच्या डोक्यावरून जातोय की काय, परंतु त्या ठिकाणी दिलीप आहे, दिलीप चूक करेल असं वाटत नाही आणि ते विकेटचं पतन. अजून एक धक्का, विकेट क्रमांक 2, दुसरा धक्का, दुसरी विकेट, दुसरी सफलता आपल्या टीमला मिळवून देत असताना फलंदाज मात्र यावेळेस बाद झाला. जगदीश सलामीची जोडी होती, सलामीचे दोन्ही फलंदाज इथून बाद झालेत आणि एकंदरीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज अनंत आणि विनायक यावेळेस आपण पाहणार आहोत. विनायक क्रमांक 4 वरती मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो विनायकला भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत या टीमने केली होती, परंतु आता 2 विकेट गमावल्यात, संघ अडचणीमध्ये सापडला. पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केलं गोलंदाज. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर सचिननं पहिला चेंडू डॉट फेकला, दुसरा चेंडूचा विचार केला, दुसरा चेंडू आला झेल वाडिश लॉंगऑफ मध्ये, खूप चांगला झेल टिपला दिलीपनं, अतिशय चांगला फटका होता, उंची जास्त होती, लांबी कमी होती, असं वाटत होतं चेंडू बाहेर जातोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल टिपली गेली आणि इथे बॅटचं लिडिंग एज डायरेक्ट हिट, परंतु इथे डायरेक्ट हिट झाला नाही. फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये सिंगल प्राप्त केल्या, एक धाव का होईना, परंतु इथे धाव बऱ्याचशा कालावधीनंतर स्कोर कार्डमध्ये स्कोर बोर्डमध्ये इथून ऍड होईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. अगदी 44चा पाठलाग करायचं होतं, 12 धावा आल्यात, आता 32ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडू मागे बनवायचे आहेत 32. अतिरिक्त बाहेर निघून खेळतोय आणि पंचांकडे इथे मात्र कुठेतरी चेंडूला अंगावर घेऊन खेळायचं होतं, चेंडूला मात्र अंगावर घेऊन खेळायचं होतं, परंतु इथून जर का आपण पाहिलं तर हा चेंडू आलाय पुन्हा एकदा डॉट आणि त्यानंतर पुढील चेंडू आपण पाहू शकाल. हा आलाय मोठा फटका. हा देखील चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अवघ्या 13. अगदी 6 बॉल आणि 31 धावींची गरज आहे. येणारे 6 चेंडू 31 धावींची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पहिल्या सत्रात झाली, तिथे बॅटिंग वाशिवली टीम करेल असं वाटत होतं, परंतु कुठेतरी निराशा केली, सलामीवीरांनी निराशा केली. सुरुवात चांगली झाली होती, 13 धावा आल्या होत्या, जवळपास पहिल्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं ना तर 11 धावा आल्या होत्या. ती सुरुवात कायम ठेवेल असं वाटत होतं, परंतु आता हा सामना 6 मध्ये 31. आता इथे चमत्कार करावा लागेल, चमत्कार या ठिकाणी करावा लागेल, इथे मोठे फटके खेळावे लागतील. अनंत हा लेफ्ट हँड बॅटर आहे, त्याच्याकडनं अपेक्षा, आशा आणि आकांक्षा या ठिकाणी वाशिवली टीमला नक्कीच आहेत. इथून आपण पाहिलं हा आला व्हाईट बॉल. आता 6 मध्ये बनवायचे 30, 14 धावा स्कोर कार्ड वरती, 6 चेंडू 30 धावा, 5 बोडे हिट लागावेल का अनंत हा फलंदाज. 6 मध्ये 5 चेंडू बाहेर ठोकायचे आहेत. प्रयत्न करतोय परंतु इथे विकेट. 5 चेंडू 30 धावींची गरज. न्यू बॅटर वेदांत कृष्णा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. खानावर टीम आपण रेडी राहा. अगदीच हा सामना संपला की लगेच या ठिकाणी मॅचला सुरुवात होईल. शेवटची मॅच या ठिकाणी रंगल आणि विजयाच्या दिशेने इथे वाटचाल करत असताना आपण पाहतोय, परंतु 5 चेंडू अद्याप बाकी आहेत. विजय अगोदरच म्हणता येणार नाही, कारण 5 मध्ये 30 बनवायचे आहेत, कारण कधी काय होईल याचं उत्तर शेवटच्या बॉलवरती आपल्याला सापडेल. 5 बॉल 30 धावा, परंतु तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे. 5 चेंडूवरती 5 षटकार देईल असं वाटत नाही, कारण चांगला गोलंदाज आहे, नेहमीच चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी. अगदीच हा डॉट बॉल, एकंदरीत आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आलाय.
डॉट बॉलची इथून झाले सांगता. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिल्यास स्थिरावले. शेवटचे 4 बॉल शिल्लक. औपचारिकता पूर्ण मॅच. आता म्हणूयात आपण 4 मध्ये 30 अवघड आहे. वाईड बॉल. वेल वाया जातोय. अगदीच्या ठिकाणी आयोजकांचा एक बॉल महत्वाचा आहे. इथून शेवटची मॅच अजून बॅलन्स आहे. 4 बॉल. यावेळी चांगला फटका आलाय. शप्पल होऊन खेळला होता. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकारच्या सायना बॉल जर जवळ असेल तर आणा. जर गेला असेल तर सोडून द्या. तो बॉल आहे. चौकार आलाय. चौकारनं टोटल स्कोअर 19. 44चा पाठलाग करायचं होतं. 19 धावा आतापर्यंत स्कोअर कार्डवरती उशिरा करून एक चौकार पाहायला मिळाला. आणि हा अगदीच इन स्विंग पद्धतीची गोलंदाजी. स्पिनर आहे गोलंदाज. स्विंग करतोय. चेंडू स्विंग होतोय. अगदीच लेग स्टंपवरती चेंडू टाकला की चेंडू ऑफ स्टंपला स्पिन होतो आणि ऑफ स्टंपला चेंडू टाकला की लेग स्टंपवरती चेंडू स्पिन होतो. अशा पद्धतीची गोलंदाजी. हा स्पिनर आहे अशोक. कित्येक वर्ष आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या टीमसाठी अगदी सातत्याने झुंजत असतो. मैदानात खेळत असतो. नो बॉल. यास पंचांचा इशारा. नो बॉल. अगदीच फ्रीचा चेंडू असेल. 20 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्यात. 24ची गरज आहे परंतु इथे चेंडू कमी राहिलेत. हा डॉट बॉल. आणि अशा तऱ्हेनं शेवटचा बॉल कदाचित शिल्लक असेल. लास्ट बॉल खेळून काढायचा. चला खानाव संघ नाही या आपण येऊन थांबायचं पण सेकंड करण्यासाठी रेडी राहा. जर आपण सामना गमावला वाशिवली टीम तर आपण सेकंड करून हा ग्राउंड अटकून सोडायचं. ज्या काही चुका केल्या फलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली होती परंतु गोलंदाजी करत असताना क्षेत्रक्षण खराब झालं. कॅचेस सोडल्या. बॅटिंग करत असताना बॅटिंग पाय तशी झाली नाही आणि कुठेतरी या सामन्यामध्ये मैत्री चषकातून आपल्याला बाहेर जावं लागतंय. हार्ड लक टीम वाशिवली बट गुड लक टीम मिरकुटवाडी. ज्या काही चुका केल्या त्या चुका नक्कीच आपण पुढे स्पर्धेमध्ये सुधाराल. याच पुढील स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर 10 सेकंड करा आणि नक्कीच खानाव संघ नायक आपण या रेडी राहा. सर्व प्लेयर्स आपण रेडी राहायचं. शेवटची मॅच 3 षटकांचीच होईल. लास्ट सामना जवळपास 4:29 झालेत. चला या खानाव संघ नायक त्यासाठी या दोन्ही संघ नायक यायचं. मिरकुटवाडी टीम पास बॅटिंग. येस फर्स्ट टॉस जिंकलाय. 3 ओव्हर 3 षटकांचे नवीन बॉल. 5 नवीन बॉल आहे का रवी? तुझ्याकडे एक नवीन बॉल आहे का? हा पंजांकडे फेकायचा आहे.
तर चला फिल्डिंग लावायची. प्रथमतः टॉस जिंकल्या आणि बॅटिंग स्वीकारले टीम मिरकुटवाडीनं आणि आमंत्रित केले फिल्डिंगसाठी टीम खानाव संघाला. स्ट्राईकसाठी अरुण, स्ट्राईकला रोहित आणि गोलंदाज रवी. शेवटची मॅच, शेवटची लढत, टफ फाईट मॅच होईल. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. दोन्ही संघ अगदी जवळचेच आहेत. एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे एकमेकांना माहीत आहेत. कोण कोणावरती राज्य गाजवणार आणि कोण कोणावरती हवे ठरणार आहे मॅच मध्ये पाहणार आहोत. बट सर्वांना घेऊन येतो मैदानच्या आतमध्ये. इथे मॅच रंगल्या. मुरकुटवाडी पक्ष खानाव स्टेट ड्राईव्ह खेळलाय. सामोरा फलंदाज अगदीच आपण पाहिला तर चौकार ठोकतो. चौकारनं बॅट संघाचं खातं ओपन करतो. अरुण हा फलंदाज, हा डेटर खेळाडू. 3 षटकांची मॅच, शेवटचा सामना. 8 लढत, चुरशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितक्या ताकदीचे आहेत. कारण मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मैत्री चषक स्पर्धा होती. आता स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन ठरलेला संघ होता. खऱ्या अर्थानं टीम आपण पाहिलं तर खानावला. तर यावेळेस त्याच खानाव टीमच्या विरोधामध्ये अगदीच खेळत असताना मिरकुटवाडी टीमला पाहतोय. अरुणसाठी पुढील बॉल. इथे गल्ली पॉइंटला इथे थोडंसं चेंडूला फसवलंय. इथे आले शिंगलला टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत 5 अंकावरती. रवी खूप चांगला गोलंदाज आहे. अटॅकिंग गोलंदाजी त्याला माहिती कोणत्या क्षणी कोणता चेंडू वापरायचा, या फलंदाला कोणता चेंडू खेळवायचा हे त्याला भरपूर माहिती आहे. एकमेकांच्या विरोधामध्ये भरपूर वेळा बऱ्याचशा मैदानावरती भेटीगाठी झाल्यात, बऱ्याचशा वेळात खेळलेत. परंतु या मैदानावरती आपण प्रथमच खेळताना पाहतो या दोन्ही टीमला एकमेकांच्या विरोधामध्ये. इथे मोठा फटका खेळायचा होता, झेलची संधी. इथे काय घडलं आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय गचाल क्षेत्ररक्षण. तो घेतोय की मी घेतोय, मी घेतोय की तो घेतोय आणि इथे सुरेख बुटून विकेट. गुड रनिंग बट 3 धावा कंप्लीट. 8 धावा स्कोअर कार्डवरती. जिथे धावा नव्हत्या तिथे धावा. एका धावेला महत्व आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. 1 धाव पुरेशी असते क्रिकेटमध्ये पराभूत होण्यासाठी. एका धावेने जरी पराभूत झाला तरी तो पराभूत, हार ती हार असते शेवटी. एका धावेने विजय झाला तर तो विजय असतो. म्हणून एका धावेला महत्व द्या. अगदीच गोलंदाज तयार. इथे ब्लॉक होलमध्ये चेंडू स्लिम डाऊन मध्ये खूप चांगली फिट झाल्या. डॉट बॉलची इथे सांगता झाल्या. अगदीच परीक्षेमध्ये बसलेल्या त्या विद्यार्थ्याला विचारा एका गुणाचे महत्व. तो एका गुणाने नापास होत असतो. इलेक्शनला उभा असलेला त्या उमेदवाराला विचारा, तो एका वोटिंगने पडत असतो. आणि अगदीच इथे आपण पाहतो गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होतो यावेळेस. इथे अतिरिक्त बॅटने बॉल. यास प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही. फ्री हिट मात्र या ठिकाणी असेल. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 6 अंकावरती, सॉरी 9 अंकावरती. बट 9 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतो. फ्री हिट असणाऱ्या पुढा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणारे फ्री हिट. शेवटची मॅच तमाम प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. तमाम प्रेक्षकांनी मला उदंड असा प्रतिसाद दिला तर सर्वांचंच कौतुक या ठिकाणी करूया. खूप चांगली स्पर्धा, शेवटची मॅच, शेवटची लढत. बट अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. उद्याचा पहिला सामना असेल निश्चितच किशन ठाकूरवाडी विपक्ष भिंगार बी. या 2 संघादरम्यान तो पहिला सामना रंगेल. दोन्ही टीमला विनंती करेन की ठीक 10 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण उद्याचा फायनल डे आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपण 10 वाजता उपस्थित राहायचं आहे. कोणताही वेळ घेऊन चालणार नाही. लाईव्ह पाहत असतील निश्चितच. गोलंदाज तयार. अतिशय चांगला फटका यावेळेस आपण पाहतो. नो मॅन झोनला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स करत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
चौकार ठोकला. चौकारच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 13व्या अंकावरती. चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण क्षमा असावी 14व्या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. आणि षटकातील जर एकंदरीत विचार केला तर ओव्हर क्रमांक 1 संपले. एका षटकानंतर धावाला 14. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय या टीमने का घेतला, कारण त्यांच्याकडे चांगली बॅटिंग आहे. पहिला सामना भिंगार बी संदेश बनाम स्टेशन ठाकूरवाडी हर्ष. दुसरा सामना चिचखंबला सुनील बनाम घोलेवाडी संदीप. आणि तिसरा सामना आळुशी रवी बनाम रानसे ऋतिक. आणि चौथा सामना मोदीमाल बनाम ताकई बंटी. असा उद्याचा लॉट्स असेल. आठवी टीमला विनंती करून दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहायचं. फर्स्ट राऊंड कमीत कमी 4 ओव्हर झाला पाहिजे, कारण त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने कदाचित कमी ओव्हरचे होतील. इथे षटक क्रमांक 2 विकी बॉलिंग ट्रॅकवरती. इथून चेंडूवाला डॉट. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढायचं होतं, परंतु स्लॅम डिलिव्हरी. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर हा चेंडू डॉट सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. त्याच्या आठवी टीमना वेळेत यायचं आणि रवींद्र वाघमारे या टीमना मात्र आपण कॉन्टॅक्ट करायचं. स्टेशन ठाकूरवाडी टीमला कॉल करून ठेवा, भिंगारवीला कॉल करा. इथे हा चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक धावतं आणि इथे अतिशय बचाव क्षेत्ररक्षण. एका चांगल्या प्लेअरकडनं अशी फिल्डिंग होणं म्हणजे कुठेतरी जमिनीची बाजू असेल. जिथे तुम्ही कॅच सोडला तिथे 3 धावा दिल्या, तिथे 1 धाव होते, तिथे तुम्ही चौकार दिला. म्हणजे आजचा दिवस थोडासा या ठिकाणी खराब. आणि 17 धावा स्कोर कार्डवरती. पहिले षटक या ठिकाणी संपले तेव्हा 13 होत्या आणि यावेळेस हा चौकार आला 17 धावा स्कोर कार्डवरती. धाव फलकावरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 17 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग केली होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील सर्वात चांगली सलामीवर आहेत मैदानात. अगदीच इथे क्लीन गोल, दांडी गोल, एष्ट उद्ध्वस्त. एक पेरीवर एक मेरी. जब कोई साथ नहीं देता तो अपनी कामगिरी खुद निभानी पडते आणि तेच काम या वेळेस केलं. मैदानच्या आतमध्ये गोलंदाज विकीनं अतिशय चांगला तगडा गोलंदाज आहे खानाव टीमकडे. म्हणजे दोन्ही टीमकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. हा सामना फलंदाजी वर्सेस फलंदाजी तसेच गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असत काहीसा पाहायला मिळणार आहे. शेवटची लढत, शेवटचे मॅच, भरपूर चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि एकंदरीत खूप चांगली स्पर्धा. 40 संघ एकंदरीत सहभागी झाले होते स्पर्धेमध्ये. एकंदरीत 40 संघाने या ठिकाणी जवळपास आतापर्यंत 32 टीमने उपस्थिती दाखवली. सर्व टीमचं आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमी. शेवटचा दिवस उद्याचा मेगा फायनल डे, मेगा फिनाले डे आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये भिंगारबी, स्टेशन ठाकूरवाडी, चिचखांबला, गोलेवाडी, आडोशी, रानसई, मोदीमाल आणि ताकई अशा 8 टीम उद्याच्या दिवसामध्ये अगदीच्या मैत्री चषक 2024 वरती नाव कोरण्यासाठी झुंज देतील एकमेकांच्या विरोधामध्ये. आजचा 4था दिवस. ओव्हर क्रमांक 2 आणि इथे विकी चौथा चेंडू फेकण्यासाठी तयार. इथे चांगला फटका खेळलाय, परंतु जेलची संधी. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत आणि वाडिश लांगॉपमध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं. एकंदरीत इथे मात्र आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावल्यात त्या मात्र 17 धावा. 17 हा अशुभ आकडा. अद्याप मैदानाच्या आतमध्ये अरुण सारखा फलंदाज त्याला जास्त साथ मिळालं नाही, त्याला जास्त स्ट्राईक मिळालं नाही, परंतु निश्चित त्याच अरुणला जीवदान मिळालं होतं. गल्ले पॉइंटला सिंपल कॅच सोडला होता आणि एकंदरीत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा स्कोर कार्डवरती. अद्याप 8 चेंडू बाकी आहेत. 17 धावा धाव फलकावरती. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. चला फास्ट खेळायचं आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटकार कंप्लीट करायचे. 5 वाजेपर्यंत आपली स्पर्धा उरकायला हवी. खूप लवकर स्पर्धा उरकली असती, परंतु कुठेतरी दुसऱ्या सामन्याला अर्धा ते पाऊण तास गेला. पहिला सामना 11:30ला झाला, 12 वाजता तो सामना संपला आणि तिथून मात्र जवळपास दुसऱ्या सामन्याला पाऊण तास गेला. इथे गोलंदाज तयार. इथे या सेटचा वाईड बॉल अतिरिक्त बाहेर. दशा आणि दिशा लेंथ लाईन थोडासा या ठिकाणी बिघडला आहे. गोलंदाज विकी. 18 धावा स्कोर कार्डवरती. टोटल स्कोर बोर्डवरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या गेल्यात 18. हा मोठा फटका अशोकच्या बॅटमधून आणि हा येतो 6 धाव्यांसाठी. चौकार आहे का? यस, 1 बाउन्स चौकार आहे. झेलची संधी होती, परंतु त्या दिशेला कदाचित क्षेत्ररक्षक नसावा आणि हा येतो 4 धावांसाठी चौकार. या चौकारच्या मदतीने 22 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल.
शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील शिल्लक असेल, या दुसऱ्या षटकातील शिल्लक असेल. 22 धावा आतापर्यंत स्कोअर कार्डवरती जमा केल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला ना तर 9 धावा आतापर्यंत जमा केल्यात 5 बॉल मागे. इथे पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर होऊन जाणार चेंडू. हा येतो वाईट बॉलचा इजा पाला आणि एकंदरीत स्कोअर कार्डवरती धावसंख्या 23 स्कोअर कार्ड. एक बाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगली कामगिरी. पुन्हा एकदा तीच लाईन पुन्हा एकदा वाईट बॉल. आता यावेळेस लेन बरकटला आहे कारण आता प्रेशर आहे. अशोक चांगला फलंदाजी करतोय, सफल झालाय मैदानाच्या आतमध्ये टिकून. 4 ते 5 बॉल तो उभा आहे खेळपट्टीवरती आणि म्हणूनच की काय दबावामध्ये प्रेशरमध्ये गोलंदाज विकेल आपण पाहतोय. इथे मोठा फटका आर पार सीमा पार येते 6 धावांसाठी. बिग हिट षटकार. अगदी शेवटच्या बॉलला 8 धावा खर्च केला जसं म्हणत, कारण मागील 2 चेंडू लगातार वाईड आणि त्याच्यानंतर आलेला हा षटकार आणि इथे स्कोअर कार्ड 1 पोहोचला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. आता मात्र विचार करतोय, कमरेवरती हात ठेवून विचार करावा लागतोय तो मात्र सर्व खेळाडूंना, कारण सोडलेली ती कॅच आणि तिथं मिळाल्या एक्स्ट्रा 3 धावा. त्याच्यानंतर जिथे एक सिंगल धाव होती तिथे सोडलेला सूरजने तो चौकार, म्हणजे एकंदरीत 6 धावा एक्स्ट्रा दिल्या आणि प्लस खेळाडूंना जीवदान दिलं, म्हणजेच अरुणला जीवदान दिलं ते वेगळंच. श्रावण बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅकिंग गोलंदाजी करेल का श्रावण? हा या टीमचा खऱ्या अर्थानं अस्त्र आणि शस्त्र आहे ते मात्र श्रावण. अगदीच गेलेला सामना आपल्या बाजूनं कसा झुकवायचा हे मात्र बऱ्याचदा करून दाखवलं, पण तो यावेळेस तो फलंदाज आहे अरुण सारखा एक हार्ड हिटर खेळाडू. पाला पडलाय, भेट झाले, गाठ भेट या ठिकाणी यावेळेस झाले ते अरुण आणि श्रावणची. 6 धावेनं हा षटकार ठोकला. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या 36. लास्ट आता 1 विकेट ऑन द स्कोअर कार्ड. 36 धावा 36 स्कोअरबोर्ड वरती. अरुण पहिल्या मॅच मध्ये खूप चांगलं काम या खेळाडूने केलं होतं, शांत डोक्यानं या ठिकाणी. इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही कारण चेंडू हातामध्ये होता आणि चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, दोन्ही खेळाडू चांगल्या इन्फॉर्ममध्ये आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं भरपूर क्रिकेटचा अनुभव या दोन्ही खेळाडूंना, दोन्ही जाणते खेळाडू, अनुभव प्लेअर. पुन्हा एकदा मोठा फटका वाडिश लांबटच्या डोक्यावरून. हा पुन्हा एकदा 6 धावांसाठी बिग हिट A1 क्वालिटीचा ब्रँडेड आणि दरेदार षटकारनं टीमची टोटल धावसंख्या 42 धावा. आता मात्र खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये विचार विनिमय टेन्शन मध्ये, कारण सोडलेली ती झेल, केलेली ती एक चूक. क्रिकेटमध्ये एक चूक किती महागात पडते, म्हणून चुका मान्य करायला शिका, चुका सुधारल्या तर आपला खेळ सुधारेल. इथे हा शॉर्ट ब्रेनचा चेंडू, झेलची संधी होती परंतु घडलंय काय हा चौकार. अतिशय खराब कामगिरी. मैदानच्या आतमध्ये 48 धावा उभारतील का? अगदीच समोर डोंगरा एवढं आव्हान जरूर आहे, परंतु समोर डोंगरा एवढं आव्हान या ठिकाणी पेलवेल का? ते पार करण्यासाठी सलामची जोडी, खऱ्या अर्थानं संघाचा सरसेनापती म्हटलं जातं सूरजला, परंतु 2 मॅच मध्ये त्याची बाट टलपली नाही, परंतु या मॅच मध्ये सूर्यासारखी फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. अगदीच चांगली कामगिरी करावी लागेल. 48 धावांचं टार्गेट इथे चेस होईल का? परंतु असं लक्ष क्रिकेट दिलीप स्ट्राईक एंडला कदाचित सूरज. अगदी चला मॅचला सुरुवात करायची आहे आणि अगदीच 18 बॉल 48 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत, अतिशय चांगला सामना, रोमांचक सामना
प्रेक्षकांच्या भेटीस आला. सेन्सिबल क्रिकेट चालू आहे, शांत क्रिकेट चालू आहे. आणि पहिलं षटक आता इथे गोलंदाज सुरेश मिरकुटवाडी टीमसाठी. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मोठा फटका वाडिश लॉंगऑफच्या दिशेने, त्या दिशेला क्षेत्ररक्षक त्यांना आणि इथे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पहिले गोल्डन डकचा शिकार ठरला. दिलीपच्या पायाचा इथे होईल अंत. कदाचित चेंडू जर हा वाडिश लॉंग ऑन मिड विकेट कॉर्नरला खेळला असता तर चेंडू कदाचित मोठा फटका पाहायला मिळत असता. सुरुवात चांगली केली होती परंतु झेल टिपला, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि इथे पहिली विकेट्स म्हणजे क्षेत्ररक्षणाची ही रचना खूप चांगली आहे. क्रिकेटमध्ये चुका केल्या तर त्या चुका अंगलट येतो. इथे चूक होताना दिसत नाही मिरकुटवाडी टीमकडनं, कारण त्यांना माहिती एक चूक आपल्याला घरची दिशा घरचा रस्ता दाखवू शकते आणि ती संधी मिरकुटवाडी टीमला दिली होती. पहिल्या सत्रामध्ये कॅच सोडले, त्याच्यानंतर भरपूर काही पाहायला मिळालं, भरपूर काही ड्रामा झाला. त्यानंतर चौकार सोडला, कॅच सोडली, ते 3 आल्या म्हणजे एक्स्ट्रा धावा देखील आला आणि फलंदाज जीवदान देखील दिलं गेलं आणि त्याच्यामुळेच की काय की एकंदर 47 धावा वरू शकली टीम मिरकुटवाडी. आता समीकरण 17 बॉल 48 ची गरज. इथे खोलवटव्या चेंडू खोदून काढले. चेंडूला पुन्हा एकदा चेंडूला लॉप करत असताना हा चेंडू देखील जातोय अगदी स्लिप गल्लीमध्ये. जर आपण पाहिलं तर 14-44चं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. 14-44चं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. 14 बॉल 44 धावांची गरज, अशीच फटक्यांची आवश्यकता आहे टीम खानाव संघाला. गोलंदाजीतून तयार. पुन्हा एकदा खोदून काढले. चेंडूला वाडिश लॉंग ऑफच्या दिशेत तय केले. नो मॅन झोनला चेंडू जाईल. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 16ची सरासरी खरंच तर आहे प्रति ओव्हर मागे प्रति षटका मागे आणि ती सरासरी इथे राखावी लागेल. 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आल्यात. आता बनवायचे ते 40. 13 बॉलमध्ये बनवायचे ते 40 धावा. 13 बॉल 40 धावांची इथून गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज सुरेश यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. पहिले 3 चेंडूमध्ये यशस्वी ठरला होता गोलंदाज सुरेश. इथे पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑन मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सिंगल जरूर फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न होईल का, परंतु फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 9. एका षटकाच्या समर्थनात धावाल्यात 9. आता येणारे 12 बॉल बनवायचे आहेत 39. 12 बॉल 39 धावांची गरज. 19.5चा रन रेट प्रति ओव्हर मागे. रन रेट खूप वाढला आहे. जेव्हा सामना चालू झाला तेव्हा रन रेट होता तो प्रति ओव्हर मागे 16चा, परंतु आता रन रेट वाढलाय तो 19.5 म्हणजे 3.5चे औसत वाढले या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकासाठी. पाहूया हे षटक खूप महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. ते 20 धावा इथे जमा करावे लागतील 6 बॉलमध्ये, तरच शेवटच्या षटकाला मजा येणार आहे. आणि ते मजा येईल का, हे षटक महत्त्वाचं. निर्णायक षटक या मॅचचं स्वरूप पालटून टाकेल का. भरपूर काही ड्रामा या मॅचमध्ये पाहायला मिळेल, या षटकामध्ये पाहायला मिळेल. हे षटक महत्त्वाचं दोन्ही टीमसाठी. हे षटक जर का पूर्णपणे खेळून काढलं तर टिकून राहील खानाव टीम आणि जर का चांगली गोलंदाजी केली तर वन साइडचा सामना आपल्या बाजूने झोकेल मिरकुटवाडी टीम. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका सिंगल घेऊन कदाचित सूरजला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल आणि इथून सिंगल आल्या. सिंगलला टीमची टोटल धावसंख्या 10 धावा. 11 बॉल 38 धावांची गरज आहे. 10 धावा. स्कोर कार्डवरती फिल्डिंगमध्ये बदल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सातत्यानं फिल्डिंगमध्ये परिवर्तन. लेफ्ट हँड बॅटर आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे. 2 मॅचमध्ये बॅट काही त्याची चालली नाही. दोन्ही सामने गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी जिंकलेत आणि यावेळेस या निर्णायक मॅचमध्ये मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. फिल्डिंगमध्ये बदल, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आणि जवळपास जर आपण पाहिलं तर एक फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षणाची रचना. इथं खोदून काढले. ब्लॉकमध्ये चेंडू होता. प्रॉपर टायमिंग मात्र या ठिकाणी जुला नाही. फक्त सिंगल आले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नहीं. एक दो से कुछ काम चलने वाला नहीं है दोस्तों. अगर जीत हासिल करनी है तो यहाँ पे चव्वा या छक्का डाग नहीं होगा. अगदी मोठे फटक्यांची आवश्यकता नक्कीच या ठिकाणी असेल. मोठे मोठे फटके खेळावे लागतील, शॉट खेळावे लागतील. 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आल्यात. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. इथे सूप खेळलाय घुटना टेक फटका आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे चांगले फील्डिंग. व्हेरी गुड फील्ड. अगदीच्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. धावफलकावरती 12 धावा. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 12. अतिशय चांगला सामना आहे. 12 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चांगली दिशा या ठिकाणी.
हा चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक, परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक धाव. खूप चांगलं षटक, हे षटक निर्णायक होतं आणि ते निर्णायक षटक मात्र सचिननं खूप चांगली गोलंदाजी केल्या. 4 बॉल 4 धावा खर्च केल्यात, एका धावेला महत्व नाही. झेलची संधी आणि ते विकेटचं पतन, अजून एक धक्का. आता हा सामना पूर्णपणे एका साईडने खुला झाला आहे टीम मिरकुटवाडीसाठी. हा डॉट बॉल. एकंदरीत 2 षटकांचा खेळ इथे फिनिश झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पलकावरती अवघ्या 14 धावा अवघ्या धाव पलकावरती. 34 धाव्यांची गरज. 6 बॉल 34 धाव्यांची गरज. पाहिलं होतं मी चेसिंग करताना 34 धावा 6 बॉलमध्ये. प्रशांत पवारची ती खेळी अजूनही आठवते. 2018 सालात जवळपास पाहिलं तर 6 वर्ष झाली. 6 वर्षापूर्वी 6 मध्ये 34 धावा चेस केल्या होत्या शिवनगर टीमच्या विरोधामध्ये प्रशांत पवारनं. आणि इथे आपण पाहतो 6 मध्ये 34 चेस करण्याची क्षमता देखील या सूरजमध्ये नक्कीच आहे. परंतु इनस्विंग करणारा हा गोलंदाज, स्विंग गोलंदाज आहे. गोलंदाज मैदानच्या आतमध्ये अशोक वाघमारे. इथे कनेक्ट झाला नाही. बॅट बॉलचा प्रॉपर टायमिंग जुळला नाही आणि इथून मात्र आपण पाहिलं तर हा आलाय डॉट बॉल. 5 मध्ये 34 धावा इथून होतील का? हा आलाय मोठा फटका, परंतु अशी कामगिरी व्हायला हवी होती दुसऱ्या षटकामध्ये. आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. हा तो 6 धावांसाठी ब्रँडेड आणि दर्जेदार षटकार. बॉल सापडला नसेल तर दुसरा बॉल घ्या, पंच जुना बॉल द्यायचा. आता 4 मध्ये बनवायचे आहेत. 20 धावा धाव पलकावरती, 28 धावांची गरज. इथे खोदून काढलं होतं, परंतु इथे खोदा पहाड और निकला चिवा. अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल. विकेटच्या वरून कॅच या ठिकाणी टिपल्या. विकेटचं पतन या ठिकाणी झाले. जरूर शेवटचं षटक होतं. सुरुवात चांगली केली, एक षटकार जरूर पाहायला मिळाला, परंतु सामना आता एका साईडने वलट घेतोय. एका साईडनं वलन घेत असताना आपण पाहतोय. थोडीशी निराशा, थोडीशी नाराजी, चेहऱ्यावरती थोडीशी शांतता सूरजच्या. कारण त्याला देखील माहिती आहे की आपण भरपूर चुका केल्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना आणि त्या चुका कुठेतरी आपल्याला महागड्या ठरतायत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग गोलंदाज आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी त्या स्विंग गोलंदाजाचा पुरेपूर फायदा उचलता येत नाही. सिंगल आले, धाव फलकावरती धावसंख्या 21, 27 ची गरज. तर प्रेक्षकांना देखील माहिती झालंय की हा सामना मिरकुटवाडी टीम आपल्या खिशात घातला आणि त्याने देखील ग्राउंड सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्या ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू अगदीच निर्णायक चेंडू या ठिकाणी होता. आणि इथून जर का आपण पाहिलं शेवटचा बॉल शिल्लक असेल, औपचारिकता पूर्ण मॅच 1 धाव, 22 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आणि शेवटचा बॉल इथून शिल्लक. जवळपास इथे जर आपण पाहिलं तर हा चेंडू जाईल एका धावेसाठी फक्त आणि फक्त. एकंदरीत इथे मॅच संपले, आजचे सामने इथे संपले आहेत. सामना या ठिकाणी गमावला आहे खानाव टीमनं. विजय टीमचे हार्दिक अभिनंदन, पराभूत टीमचे गोड गोड कौतुक. हार्ड लक टीम खानाव आणि गुड लक टीम मिरकुटवाडी. ज्या काही चुका केल्या फिल्डिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना, त्या चुका नक्कीच आपण एक स्पर्धेमध्ये सुधाराल. या स्पर्धेसाठी पुढील मैदानासाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीम खानाव. बट आपण या ठिकाणी सेकंड करण्यासाठी जा, सेकंड करा, नंतर आपण ग्राउंड मध्ये नक्की सोडायचं.